तर नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत अर्नाळा बीचला. तर सगळी तयारी झालेली आहे. आमचे शिवण्या पण तयार झालेले आहे आणि इकडे सोबत घेण्यासाठी खिचडी पण तयार झालेली आहे. पण खिचडी घ्यायची कशात याचा विचार करण्यात आमचे मोठे मालक थोडे हे झाले. शेवटी खिचडी घ्यायची कशात हा विचार चालू असताना एका डब्यामध्ये घ्यायचं ठरलं आणि तो डब्बा पण सापडला लवकर. आणि मालक आमचे असे खिचडी भरायला लागले डब्यामध्ये. अर्नाळा बीच हा विरारपासून वेस्टला 5 किलोमीटर अंतरावर आहे. 5 किलोमीटर अंतर हे जास्त काही लांब नाही आहे. तिथे जाण्यासाठी बसची व्यवस्था आहे, ॲटो आहे. तर आम्ही सगळे जात असल्यामुळे आम्ही बसने जायचं ठरवलं. आमची शिवण्या राणी अशी एकदम क्वीनसारखी तयार झालेली आहे. इकडे सगळी तयारी होऊन वहिनी पण मस्त तयार झाल्या. इकडे सगळे पिशवी, बसण्यासाठी चटई घेऊन आम्ही निघालो. सगळं सोबत घेऊन आम्ही घराच्या बाहेर पडलो आणि निघण्यासाठी आम्ही तयार झालो. घराला लॉक लावून खात्रीशीर करून बघत आहेत. तेवढ्यात आमची लिफ्ट पण वर आली. चला पटकन चला आतमध्ये, लिफ्ट बंद होईल नाही तर. असे सगळे लिफ्टमध्ये बसलोत आम्ही एवढेच नाही, बाकीचे आमचे मोठे मालक आणि छोटे मालक म्हणजे आमचा शिवम आणि वडील हे पुढे गेलेत आणि आम्ही थोडं सगळं सामान घेण्यासाठी पाठीमागे राहिलो. तर आमचे छोटे मालक शिवम शेठ. अशा प्रकारे आम्हाला एका ॲटोवाल्याने विचारलं कुठे जायचे, तर आम्ही त्यांना सांगितलं अर्नाळा बीचला. तो आम्हाला 200 रुपये सांगत होता. ॲटोचे 200 रुपये जास्त होतात, कारण बसनं जर जायचं असलं तर तुम्हाला फक्त 20 रुपये पर पर्सन ठरतं. आमच्या शिवमचे नखरे तर इथं सुरू झाले. बाबा हे घ्या, बाबा ते घ्या, शिवण्याला पण हे पाहिजे ते पाहिजे. असं करत करत आम्ही बसची वाट बघत बस स्टॉपला थांबलो. तेवढ्यात आम्हाला इथल्या एक असे गृहस्थ भेटले. त्यांनी सगळी माहिती सांगितली की बस कुठे येते काय येते. तेवढ्यात बस आली आणि आमच्यासाठी बस थांबविण्याची त्यांची धडपड बघा किती आहे. यांना घ्या, यांना घेऊन जा, यांना अर्नाळा जायचं आहे. आणि असं आम्ही आमचे पहिले छोट्या मालकानं बसमध्ये एंट्री केली. तसंच पुढे गेल्यावर आम्हाला मच्छी मार्केट पाहायला मिळालं. इथे सगळ्या प्रकारची मच्छी मला पाहायला भेटली. पाम्पलेट, सुरमई, कोळंबी. आणि एक विशेष म्हणजे या मच्छी मार्केटमध्ये एकही पुरुष मला दिसला नाही की जो मच्छीमारीचा व्यवसाय करतो. सगळ्या महिलाच इथे मच्छीचा व्यवसाय करताना दिसतात. अशा प्रकारे ही मच्छी मार्केट पाहून आमची बस थोडी ट्रॅफिकमध्ये अडकली होती. त्यामुळे आम्हाला हे मच्छी मार्केट पाहण्यात आले. शेवटी आम्ही बसमधून उतरलो. ही आमची बस विरार महानगरपालिकेची, जी की आम्हाला विरार स्टेशनपासून अर्नाळा बीचपर्यंत सोडलं. हे अंतर 5 किलोमीटरचं अंतर आहे. असे आमचे मोठे मालक हातात चटई घेऊन पुढे चालत आहेत. शिवम शेठ, आमचे वडील. पुढे गेल्यावर एक विशेष पाहायला मिळालं जे की मी कधी पाहिलं नव्हतं. मोस्टली खेडेगावामध्ये बाजरी, ज्वारी, तांदूळ असे आपण सुकवायला टाकलेले बघतो. त्याचप्रमाणे मला इथे ही गोष्ट पाहायला मिळाली की इथं मच्छी सुकताना दिसली. जवळ जाऊन बघावं वाटलं की ही नेमकी मच्छी कोणती आहे. तर ही छोटे जे आपण झिंगे म्हणतो, मला पण तेच वाटलं. आणि खरं आहे का ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, ते खरं कोणती मच्छी सुकवायला ठेवलेली आहे. असं चालत थोडं काही अंतरावर बस स्टॉपपासून पुढे आल्यावर अर्नाळ्याच्या बीचचा आम्हाला परिसर पाहायला भेटला. इथे तुम्हाला सगळी सोय आहे, जेवणाची, नाश्त्याची, थंड पेय भेटतं. थम्सअप, स्प्राईट, चिप्स. असं करत आम्ही पुढे आलो. पुढे आल्यानंतर मस्त अर्नाळा बीचचा आम्हाला नजारा पाहायला भेटला. नारळाची झाडे. आणि आमचे शिवमशेठ काहीतरी मागत होते रडत की पप्पा मला हे घ्यायचं आहे, मला पप्पा ते घ्यायचं आहे.
अशा करत करत आम्ही शेवटी अर्नाळ्याच्या बीचच्या जवळ येऊन पोहोचलो. इथे आल्यावर आम्ही पहिलं काम म्हणजे केलं की आपण बसायचं कुठे, कारण सोबत सगळी व्यवस्था करून आलो होतो की बसायचं, जेवण करायचं, परत पाण्यात जाऊन थोडं भिजायचं. असं पुढं आल्यावर मस्त नारळाची झाडे, सुपारीची झाडे इथे पाहायला भेटले. आणि इथला परिसर एकदम छान आहे. एवढं पण स्वच्छ नव्हता असं पाहायला भेटलं, पण मोकळं आहे, जास्त गर्दी नाही आहे. शनिवार रविवार गर्दी असते, पण आम्ही थोडं उशीर आलो होतो. 4 ते 5 वाजता आम्ही निघालो होतो. हा इकडे पाहायला मिळतो तो अर्नाळा किल्ला इकडे समोर. तिकडे काय जायचं आम्ही ठरवलं नाही आहे, कारण आज सगळे सोबत आल्यामुळे आम्ही काय गेलो नाही तिकडे. थोडं पुढं आल्यावर आम्हाला उंट पाहायला भेटलं आणि आमची शिवण्या म्हणते, आंब्या मम्मा, आंब्या मम्मा. काय शिवण्या? आंब्या. शिवण्या उंट दाखवते. शेवटी आम्हाला आमची जागा भेटली बसण्याची, सावलीची ठिकाणी. तिथे आमच्या मोठ्या मालकांनी जागा ठरवली की इथेच बसूयात आणि चटई वगैरे टाकूयात. थोडं इकडे तिकडे लोकेशन बघून, घाण वगैरे बघून आम्ही तिथे चटई टाकली. सगळं तेवढ्या ठिकाणी स्वच्छ होतं. आणि एक खास गोष्ट म्हणजे फॅमिलीसोबत फिरताना ना कोणत्या गोष्टीचं टेन्शन असतं, ना कुठल्या गोष्टीची भीती असते. सगळ्यात आनंदी ठिकाण म्हणजे फॅमिलीसोबत फिरण्याचं. कुठेही जा, कसंही जा, कधीही जा, फॅमिलीसोबत जा, म्हणजे एकदम निवांत राहता येते. एवढ्यातच आमच्या शिवमनं चिप्स खायला सुरुवात केली. काहीतरी रडत होता, त्याच्यामुळे दादानं त्याला मारला थोडं की दादा मला ते पाहिजे. शिवण्या पण चिप्स खात होते इकडे. असं करत करत आम्ही आमचं जेवढं काही घरून आलो तेवढ्यावर ताव मारायला सुरुवात केली. आणि तेवढ्यातच आमच्या शिवमला काय रस गोळा खायचा, रस नाही बर्फ गोळा खायचा मोह झाला. म्हणून तो मागं लागला, काका मला बर्फ गोळा खायचा आहे, बर्फ गोळा खायचा आहे. शेवटी त्यानं बर्फ गोळा खाण्यासाठी मला घेऊनच आला होता त्या बर्फ गोळ्याच्या गाड्याजवळ. आणि तिथे बघितलं बर्फ गोळा कसा बनतो काय. लहानपणी या बर्फ गोळ्याची मजाच वेगळी होती खायची, पण आता ती काय मजा राहिली नाही. शेवटी एक बर्फ गोळा घेतला रेड कलरचा. मी इकडे बर्फ गोळा आणायला गेलो तर इकडे हे ना मस्त सुरुवात पण केली जेवणाची. अरे 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 मला थांबले पण नाही. हां, शिवम तिकडं गोळा खात होता त्याच्या आवडीचा. इकडे शिवण्याला एक मी आणून दिला. शिवण्या पण मस्त गोळा खात होती. यानं जेवणं पण सुरू केली आणि शिवण्याला पण खूप आवडला हा गोळा, म्हणून ती पण खायची. आम्ही सोबत येताना खिचडी, कैरी, लोणचं असं घेऊन आलो, कारण घरचं जेवण कुठेही घेऊन जा ते चांगलंच राहतं आणि माणूस आवडीनं खातं. शिवण्या पण आवडीनं बर्फ गोळा खात होती. कसली सर्दीची भीती नाही ना काय होईल याचं काही टेन्शन नाही. इकडे शिवम पण बर्फ गोळा खात होता. तेवढ्यात मातीत खेळायचं म्हणलं की तो ऐकतच नाही. बसला मातीत खेळत लगेच. काही नाही, नुसतं माती खेळतो, त्याला काही घेणं नाही. बर्फ गोळा खाल्ला आणि माती खेळायची. हे बघा कसं आहे. त्यात काय आम्ही श्वान प्रेमी. चला म्हणलं श्वानाला मस्त बिस्किट खाऊ घालू. यांना काही पण दिल्यानंतर ह्याची मिळणारी खुशी असते ना ती वेगळीच असते. प्राणी मात्राला जीव लावणं हे आपलं कर्तव्य आहे. आपला थोडाफार हिस्सा त्यांना देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते दिलंच पाहिजे. आणि याच्यातून जो मिळणारा आनंद असतो ना तो आपण कशामध्येच व्यक्त करू शकत नाही. यांना बिस्किट असं थोडं श्वानासोबत खेळून मग आम्ही बीचकडे जायला निघालो. बीचला आलो तेव्हा इथं पण 2-3 श्वान होते. असं सगळा बीचचा परिसर, गर्दी नव्हती म्हणून त्या दिवशी खूप एन्जॉय करण्यात आला. काहीच गर्दी नव्हती. पण तुम्हाला सांगू इच्छितो अर्नाळा बीच हे काय एवढं स्वच्छ वाटलं नाही त्या दिवशी, तरी पण आम्ही एन्जॉय केला.
अशा प्रकारे शिवमला चल चल, अरे अरे शिवम कुठं पळतोय, थांब थांब तुला पाण्यात घेऊन जातो. हे बघ हे बघ हे बघ, अरे नको नको म्हणतोय तरी पण घेऊन गेलो पाण्यात, कारण तो माती खेळायचं म्हणत होता. म्हणून मी त्याला धरला आणि उचलून घेऊन गेलो पाण्यात. तो रडत होता रडत, अरे नको नको म्हणायचा. शेवटी पाण्यात भिजवला. हे बघा पाणी काही एवढं स्वच्छ नाही आहे, तरी पण कसं आहे आपण आलोत एन्जॉय करण्यासाठी. काही गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपला एन्जॉय करणं हे आपलं भाग्य. शिवम शेवटी रडला, नको नको म्हणत गेला माती खेळायला, परत वाळू खेळायला गेला. मी आणि वडील मस्त पाण्यात गेलो. सगळ्या दिवसाचा थकवा काढण्यासाठी मस्त एन्जॉय केला जाऊन. अशा प्रकारे आम्ही थोडा एन्जॉय करतो. आमचे कॅमेरामॅन आमचा मस्त व्हिडिओ काढतात आणि मला आणि वडिलांना पोहायला येत असल्यामुळे आम्ही थोडं दूर गेलो. अशा मोठ्या मोठ्या लाटा, त्या लाटांचा एन्जॉय आम्ही घेत होतो. बघा नंतर थोडं पाण्यात पोहून शेवटी म्हणलं वाळूत खेळूया, कसं वाटतं बघूया. मग शिवन्या, मी, मोठा दादा आणि शिवम असं, अरे अरे गेलं नाकात पाणी गेलं शिवम. शिवम रडायचा, पण शिवन्या थोडी पण रडली नाही. लहान 1 वर्षाचीच आहे ती, पण थोडी पण रडली नाही ती. एवढा एन्जॉय केला ना तिने. आलं पाणी आलं पाणी आलं आलं. आणि आमचा शिवम नुसता रडायचा. काय तो, हे बघा हा एन्जॉय म्हणजे वेगळाच आहे. तिथे ना वय ना आपण काय करतोय ह्याचं कसलंही भान नाही. पण एकदा बीचवर जाणं, वाळूत खेळणं, अरे अरे थांब थांब थांब, अरे अरे पडला किती. म्हणजे बघा आपण जर एन्जॉय करण्यासाठी जातोय तर कसल्या गोष्टीचं भान नसायला पाहिजे. आपलं वय काय, आपण करतो का, या गोष्टी जर मनात ठेवल्या तर हा एन्जॉय कधीच होऊ शकणार नाही. म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये काय एन्जॉय करायचं आहे, काय तुम्हाला खेळायचं आहे तेवढं खेळून घ्यायचं. परत आपलं रोजचं काम, आपलं रोजची धावपळ सुरूच आहे. म्हणून जो वेळ भेटला आहे त्या वेळेमध्ये आपण आनंद घ्यायला पाहिजे. थोडा शिवमच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्याला बाहेर सोडलं मी आणि आपला एन्जॉय आपण कंटिन्यू करूया म्हणलं. शेवटी थोडे फोटोग्राफरला सांगत होतो असा अँगल घे तसा अँगल घे. फोटोग्राफर पण मस्त लाटांचा व्हिडिओ काढत होता. आली 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 बघ आली बघ, कशी आणली उडी. हे बघ काय म्हणलं मी, एन्जॉय करायचं. हे बघ हे दुसरी उडी. म्हणजे एकदा आता पुढे तर बघा शिवन्या कशी तुम्हाला म्हणजे कशी एन्जॉय करते बघा. आता शिवन्या, ए शिव इकडे इकडे चल 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 पुढे ये. शिवन्या 1 वर्षाची आहे पण ती थोडी पण रडली नाही. बघ कशी एन्जॉय करते. वा वा, चल 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 ये पुढे या चल. सगळ्यात जास्त एन्जॉय शिवन्याने केला. आहे बघ कशी रांगते पाण्यात. ना तिला कशाची भीती आहे ना काय होईल ह्याचं काही नाही. म्हणजे लहानपण देगा देवा मुंगी सारखे चरवा. हे बघ किती 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 छान आलं पाणी आलं. शिवन्याने पण खूप एन्जॉय केला. हे बघा शिवण एकदम मोकळी, म्हणजे तिला आम्ही धरत पण नव्हतो की बाबा तिच्या नाकातोंडात पाणी जाईल वगैरे. कारण समुद्राचं पाणी खारट राहतं खूप. तरी पण आम्ही तिला असं बिंदास खेळून दिलं. शेवटी सगळं एन्जॉय करून झाल्यानंतर मला आता सनसेट व्ह्यू पाहून घेऊ. कपडे वगैरे चेंज करून सगळा व्ह्यू पाहिला. तरी पण गर्दी काय अजून झाली नव्हती.
असे सगळे इथं बसले. शिवम पण मस्त फ्रेश झाला आंघोळे करून. सगळी गर्दी पण निघून गेली होती. चला म्हणलं थोडे फोटो वगैरे काढूया. आणि शेवटी आम्ही निघालो. पण निघता ठरलं की थोडं सनसेट व्ह्यू बघून जाऊया. म्हणजे एवढा मोठा सूर्य समुद्रात कसा जातो हे बघण्यासाठी आम्ही तिथे थांबलो. आणि शेवटी ती वेळ आली. परत आम्ही जागा चेंज केली, थोडं वरती येऊन बसलो आणि सनसेट व्ह्यू पाहण्यासाठी आम्ही तिथे थांबलो. शेवटी पूर्ण सूर्य समुद्रामध्ये जाताना पाहिला. हे दृश्यच वेगळं राहतं. म्हणजे एवढा मोठा सूर्य समुद्राच्या आड कसा जातो, तो कुठे जातो हे बघण्यासाठी आम्ही थांबलो. शेवटी सूर्य मावळला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. येताना पण आम्हाला थोडा माशांचा बाजार पाहायला मिळाला. पण हे मासे जरा वेगळे होते. आपण येताना जे सुकवाय टाकलेली जी मच्छी बघत होतो ना, ती इथे पाहायला भेटली. पण ही जरा थोडी मोठी होती. आणि हे मी पहिल्यांदाच पाहत होतो की सुकलेली मच्छी कशी असते, काय असते, म्हणून थोडं जवळ जाऊन पाहावं. आणि गर्दी पण वाढली होती थोडी मार्केटला मच्छी घेण्यासाठी. अशा प्रकारे आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आणि वापस येताना पण आम्ही बसनंच यायचं ठरवलं, कारण गर्दी थोडी वाढली होती. ॲटोवाले पण जास्त पैसे घेतात येताना. तुम्ही पण जर तुमच्या गाडीनं आलात तर ठीक आहे, पण जर कधी प्रायव्हेट गाडीनं जर यायचं ठरलं तर तुम्ही बस प्रेफर करा. कारण ॲटोवाले डबल पैसे मागतात. जर तुम्हाला विरार स्टेशनला जायचं असेल किंवा वसईला जायचं असेल तर डबल पैसे मागतात. तर थोडं बससाठी आम्हाला थोडी गर्दी जास्त दिसली इथे, म्हणून आम्हाला थोडी अर्धा-पाऊण तास थोडी वेटिंग करायला लागली. येताना पण आमचं शिवमचं काहीतरी मागत होता, पप्पा हे घ्या, पप्पा ते घ्या, पप्पा हे द्या मला, पप्पा ते द्या मला, असं करत शेवटी तो रडत कसा तरी आम्ही वापस आणला. आणि शेवटी आम्ही बस स्टॉपला आलो. इथे तुम्हाला फोटो काढण्यासाठी आय लव्ह अर्नाळा असं फ्लेक्स बनवलेला आहे. या बस स्टॉपजवळ ही जी लाईन दिसते तुम्हाला, ही लाईन पूर्ण बससाठी थांबलेली आहे, बस वेटिंगसाठी. इथे एक बस स्टॉप आहे जो की विरारसाठी आणि दुसरा आहे वसईसाठी. काही फोटोही काढले आम्ही. त्यासोबत आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कळवा. आणि इथेच थांबू. धन्यवाद.